तिसऱ्या मुंबईला मिळाली हवाई जोडणी। पंतप्रधान मोदी यांच्या हातून नवी मुंबई विमानतळाचं आज लोकार्पण। मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी शब्द पाळला। रखडलेला विमानतळ आणि भुयारी मेट्रो मार्ग आजपासून जनसेवेत। अक्षय शिंदे चकमक प्रकरणी मोठी अपडेट। चकमकीतले पोलीस निर्दोष। दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून दिलासा। दक्षिण मुंबईतून आता सुसाट पोहोचा। पश्चिम उपनगरामध्ये मुंबईचा पहिला भुयारी मेट्रो मार्गाचं आज लोकार्पण। कफ परेड ते आरेपर्यंतचा प्रवास मेट्रोतून शक्य। 2 तासांचा प्रवास अवघ्या 40 मिनिटात शक्य होणार। धनुष्यबाण कुणाचा यावर आज सुनावणी। सर्वोच्च न्यायालय कुणाच्या बाजूने निकाल देणार। पथक पक्षकारांमध्ये धाकधूक। महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा प्रभाव अजूनही कायम। लातूर, धाराशिव, कोकणासह मध्य महाराष्ट्रात अलर्ट। 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। मात्र नाशिक पोलिसांनी भाईगिरीचा उतरवला माज। छपरी लोकांचा नाशकात रील बनवून दहशत पसरवायचा प्रयत्न फसला। भारतीय हवाई दलाचा आज 93वा स्थापन दिन। 8 ऑक्टोबर 1932 रोजी झाली होती हवाई दलाची स्थापना। नगर परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर। बुलढाण्यात 11 पैकी 8 नगर परिषदांचं अध्यक्षपद महिलांसाठी आरक्षण। महायुती शेतकऱ्याच्या पाठीशी। राज्य सरकारनं घोषित केलं सुमारे 32,000 कोटींचं अर्थसहाय्य। महायुतीच्या घोषित पॅकेजवर विरोधक कुरकुरले। एकामागे घोषित पॅकेज तुटपुंज असल्याची विरोधकांची टीका। आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा दावा ठरला खोटा। लातूर पोलिसांच्या चौकशीत खोटारडेपणा झाला उघड। पूरग्रस्तांना दिवाळीआधी मदत पोहोचवू बोलले फडणवीस। तर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महायुती सरसावली। शरद पवार आणि नरेंद्र मोदी विमानतळ लोकार्पण कार्यक्रमामध्ये एकाच मंचावर। अदानी कंपनीनं बनवलेल्या विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याचं पवारांना निमंत्रण। शेतकऱ्याला आणखी मदत देण्यासाठी महाराष्ट्राचा केंद्राला लवकरच प्रस्ताव। राज्याचा प्रस्ताव पोहोचल्यावर केंद्राचं पथक पाहणीसाठी येणार। आधी ओला दुष्काळ जाहीर करा, मगच शक्तीपीठाचा विचार करा। हिंगोलीतल्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोधच। मराठा कुणबी आरक्षणावर न्यायालयाची स्पष्ट भूमिका। सरकारचं म्हणणं ऐकल्याशिवाय निकाल नाही। मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी कायम।